हॅलो गुड मॉर्निंग. तर तुम्ही पाहू शकता ओझर आणि ही आहे आमच्या ओझरची नदी. आणि तुम्हाला दिसत असेल मंदिर ओझरचं आपल्या विघ्नहर्ताचं. आणि तुम्ही जे हे झाड पाहता हे आहे गुलमोहराचं. मला हे झाड खूप आवडतं. हाय, तर मी आली ओझरला माझ्या आजी बाबांकडे. आणि तुम्ही आत्ता पाहिलेले असेल क्यूट क्यूट बाळ ही आहे आमच्या बेलाची. किती क्यूट आहेत ना, म्हणजे यांचं पाहिलं तरी खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि जर तुमच्याकडे एखादं म्हणजे पेट नसेल तर प्लीज एखादं पाळा, खूप छान वाटेल तुम्हाला. त्यांच्याकडे पाहिलं तरी सगळं टेन्शन दूर होतं. म्हणजे मी किती पण दमलेले असेल, मी घरी आली ना आणि कुकी सिंबाला पाहिलं का इतकं छान वाटतं ना त्यांच्याकडे. त्यांचे ते एक्सप्रेशन आणि त्यांना बोललेलं कळतं, सगळं कळतं त्यांना बोललेलं. तर नक्की तुमच्याकडे नसेल तर नक्की पाळा एखादं, खूप छान वाटेल. तर ही आहे आमची बेला आणि ती खूप क्यूट आहे आणि खूप छान आहे. बाळ आहे माझं, हे अजिबात त्रास देत नाही आणि खूप छान आहे ही. म्हणजे माझ्या कुकी सिंबा तरी त्रास देतात पण ही ना अजिबात त्रास देत नाही. ही खूप क्यूट आहे, खूप धरला. ही आहे माझी आजी. तर आजी मी आज काय करणार आहे, तुझा मेकअप करणार आहे छानसा. वटपौर्णिमेसाठी आपण मस्त तुझे व्हिडिओ काढू आणि मी तुला छानसा रेडी करते. हाय बोल सगळ्यांना, हाय करा. हाय हाय. तर मी आता घेतला आजीचा मेकअप करायला आणि तुम्ही तिचा फुल लुक थोड्या वेळाने पहा. मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला नक्की सांगा माझी आजी कशी दिसतीये. तर मी भेटते तिचा मेकअप करून. तर गाईस माझी आजी झाली रेडी आणि मला करायचं तिचं वटपौर्णिमेचं शूट. आणि ती मला अजिबात असं बोलली नाही की मला हे नको लावू ते नको लावू. ते एकदम मस्त बसली आणि तिने मला जे नाही ते लावून दिलं. आणि अजून पण एवढं एज झालंय तिचं, तर तिची स्किन किती छान आहे, म्हणजे माझ्यापेक्षा पण छान आहे तिची स्किन. एक पिंपलचा डाग नाही का, एक पिंपल नाही तिला. आणि शिवाय विदाऊट काही यूज करता तिने आजपर्यंत कधी फेशियल नाही केलं, आयब्रोज वगैरे काहीच नाही केलं. एकदम नॅचरल ब्युटी माझी आजी. आजी कशी दिसते तू? छान दिसते ना? पहिल्यांदाच केला, कधी केला नाही. आणि आमच्या काळात नव्हता. आणि आमच्या काळात म्हणजे लय साधं आणि काही शेतात काम करायचं. कधी असं केलं नाही. लग्नात नाही, लग्न लय लवकर झाले, 72 साली झाले. 72 साली, दुष्काळ साली लग्न झाले. हा 72 साली झाले. आमच्यात काहीच नव्हतं, असं साधं होतं. आज माझ्या नातीनं मला चांगला हे केलंय. माझ्या नातीनं बाबांचं एक नाव घे ना, बाबांकडे बघा. चांदीचं देव, चांदीचं देव, कोंढेऱ्यातलं देव ठेवलं चांदीच्या देवाऱ्यात. आणि श्रीधर रावांचं नाव घेते गणपतीच्या गाभाऱ्यात. मी आली इथे फुलं घ्यायला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर आहेत ना, किती मस्त आहेत. तर तुम्ही पाहता इथे आजी आहे फुलं तोडत आणि ती मला एवढ्या याच्यात घेऊन आली. किती छान, म्हणजे ती खूप एनर्जेटिक आहे अजून. माझी खूप इच्छा होती की माझ्या आजीचं वटपौर्णिमेसाठी मी शूट करू आणि ती खूप सुंदर दिसती. आणि ती जेव्हा येत होती ना रोडनी, तिला सगळे विचारतात ते की तारा आजी कुठे चालल्यात तुम्ही, किती सुंदर दिसतात ते. आणि खरंच ती खूप छान दिसते. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण फुल नक्की पहा, मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. आणि माझ्या आजीसाठी एक तरी कमेंट करा, एक तरी हार्ट शेअर. लाडके काही नात इथं तोंड पळालं भाजीन, पळालं भाजीन, तोंड पळालं भाजीन. सुजीची साखर सव लावली आजीन, लावली आजीन, सव लावली आजीन. लाडकी नात माझी. इथे सगळे माझ्या आजीला विचारत होते किती छान दिसतीये. आणि माझ्या आजी सगळ्यांना सांगत होती की माझ्या नातीने माझा मेकअप केलाय. ती माझ्यासाठी एवढा टाइम काढून आली आहे महालक्ष्मी देवीला. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे. आणि माझी आजी इथे रोज येते, रोज देवीची सेवा करते,
रोज तिला आंघोळ घालती. आता वर्ष होत आलं सांग. हा, मारुतीची महालक्ष्मीची सेवा करते. आणि मंदिरातच मी असते जाऊन येऊन, आणि त्यांची मन तशी सेवा करते. महालक्ष्मी मारुतीची सेवा, गाय गोळ्या बाबड्याची माझ्या नातीचं चांगलं कर, माझ्या लेकींचं नातांचं माझ्या चांगलं कर, सगळी सुखाची ठेव ग आई. ती सेवा 12 महिने झालं ग मी करते ग आई. तू आपण सद वाटते म्हणजे आमचा माझ्या नातीची वाटाय दसऱ्याला पाहिजे असाव्या मिळायला सुखाचं. अगं तुळशी, अगं तुळशी, अगं तुळशी, पाणी घालते सोन्याच्या कळशीनी, कुकू लावते हळदी कुकाचं, बोट लावते हळदी कुकाचं, आणि सारथी कर माझ्या जीवनाचं, सारथी कर माझ्या जीवनाचं. रामाने आणली, सीताने लावली, लक्ष्मणाने केली सेवा, आणि मला दर्शन दे 33 कोटी द्यावा. मला हा पती मिळून दे, पतीची साथ कायम राहून दे, कपाळाचं कुकू माझं मला दंडात, आणि माझा चुडा अख्ख्या महाराष्ट्रात हिंडतो. हॅलो, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण फुल पाहिलाच असेल आणि तुम्हाला ह्या व्हिडिओतून खूप काही शिकायला भेटलं असेल आणि तुम्हाला म्हणजे कळलं असेल की खरं प्रेम काय असतं माझ्या आजी बाबांकडून. तर माझ्या आजीला जर कधी लेट झालं किंवा ती खूप दमली असेल तर माझे बाबा स्वतः भांडी घासतात, भाकरी करतात, म्हणजे ते तिच्या प्रत्येक गोष्टीत तिला मदत करतात अजून सुद्धा, एवढं वय होऊन सुद्धा. आणि कधी जर आम्ही त्यांना कुठे बाहेर घेऊन गेलो जर आजी नाही आली तर ते सारखे म्हणतात माझ्या तारे जेवली असेल का नाही, काही खाल्लं असेल का नाही. आणि कधी जर ते आमच्याकडे आले तरी ते राहत नाही तिला सोडून, ते परत तिच्याकडे जातात. म्हणजे किती काळजी ना एकमेकांची. आणि त्या काळी तर असं नव्हतं, पण आता तरी म्हणजे लव्ह मॅरेज अलाउड्स आहेत, म्हणजे पॅरेंट्स सपोर्ट करतात. तेव्हा असं काहीही नव्हतं. आणि त्या काळात ह्या दोघांचं अरेंज मॅरेज झालेलं आहे आणि ते पण म्हणजे किती छान ना. आणि असं प्रेम आता तर पाहायलाच भेटत नाही आपल्याला. आता तर सगळे सेल्फिश झाले आणि ह्या दोघांचं प्रेम पाहून तुम्हाला कळायलाच असेल किती निस्वार्थी प्रेम आहे ह्या दोघांचं. आणि मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर.